नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भारती मेंढे या चॅनलवर। आज तुम्हाला मी पहिले खिचडी बनवून दाखवते, कारण सोमवार आहे ना आज, आणि नंतर मग चायताची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला मी। आता आपण पहिले खिचडी बनवून घेऊया। हे बघा, आता कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यासाठी आपण तूप टाकायचं। हे बघा, 2 चमचे तूप टाकले। तूप तापलंय ना का असं वरून मिरची टाकायची। चिरून घेतलेली आहे 2 मिरच्या बारीक, आपल्या अंदाजाने टाकायची, कारण तिखट होईल। बारीक मिरची आहे ना ती। मीठ टाकू थोडं। पहिले बटाटा टाकूया आपण। सकाळी तांदूळ भिजत घातले होते, चार तांदूळ। हा सोमवार आहे ना माझा। आपण हलवून घेऊया चांगलं। शेंगदाण्याच्या पोटे पहिले साखर टाकूया। हलवून घ्यायचं असतं, म्हणजे साखर लागली पाहिजे नव्हती। एकजीव झालं तुमचं लई नाही टाकायची, कारण गोड नाही आवडत आमच्या घरात। झाले मध्यम। आता शेंगदाण्याचं कूट टाकूया आपण। हे बघा, आपली खिचडी तयार झाली। काय 5 मिनिटं पण नाही लागत। त्याच्यावरती आपण झाकण ठेवू, बारीक गॅस ठेवून। 5 मिनिटांनी झाकण काढून हलवायची, बंद करू आपण। आता आपली खिचडी तयार झाली का बघूया, झाकण लावून। बघा किती छान झाली। त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया। आता मी रानामधून चायत आणलं, तुम्हाला दाखवते चायताची भाजी बनवून। बघा, हे चायत आहेत, थोडंसंच भेटलंय, आणि हे घोटवेल आहेत। बघा, त्याची पण भाजी होती। बारीक कापायचं, उकडून घ्यायचं ते, आणि पिळून टाकायचं, कडू असतात ना। आता ते आपण बाजूला ठेवूया। आता आपण पहिलं चायत कापून घेऊ। बघा, आपण पहिले चायत कापून घेऊया। हे बघा, बारीक करून घेतली कापून।
बारीक कापून घेतली. 2 पाण्याने धुवून घेतली. मीठ टाकलं पहिलं आणि 2 पाण्याने धुवून घेतली. आता त्याच्यामध्ये आपल्याला साहित्य लागणारं बघा, 1 टोमॅटो, 2 कांदा आणि कढीपत्ता. लाईट नाही ना त्याच्यामुळं काही दिसत नाही. आमच्याकडं रोजच लाईट नसते, आली का लगेच जाते, रात्रभर असते नसते. बघा आता ते आपण कांदा कापून घेऊया. लाईटीची वाट पाहितली, लाईटच येईना. चला घेऊया बनवायला आपण साहित्याची भाजी. आता पहिला गॅस चालू करूया. कढई तापू द्या, गरम होऊ द्या कढई. हे बघा आपण तो कांदा 2 म्हटले होते ना, हे बघा चिरून घेतलं 2 कांदा, 1 टोमॅटो, कढीपत्ता आणि चायत घेतलं 2 पाण्याने. पहिले मीठ टाकलं, 2 पाण्याने धुवून घेतलं. हे घोटवेल आहेत, घोटवेल त्याच्यामध्ये करून आणलं होतं मी रानातून. आता पहिल्यासारखं चायत पण भेटत नाही, कारण शेतं कोणी करत नाही ना. पहिले नाचणी वरायची, शेतं करायची तेव्हा भेटायचं चायत. कढई तापली आपली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. लाईटीची वाट पाहिली, लाईटच नाही. आता कधी येणार कधी नाही काय माहिती. अजून पाऊस सुरू व्हायचा आहे. बघा 2 चमचे मी तेल टाकले. थोडे मोहरी टाकूया. तेल तापलं नाही, मोहरी वाजायला लागली ना तडका का समजायचं. हे बघा तापलं तेल. थोडं जिरं टाकूया. मीठ टाकूया त्याच्यात. मीठ नाही सॉरी, पहिला कांदा टाकूया. ती लाईट नाही का सुधारतच नाही, काही लाईट नसल्यामुळे पूर्ण अंगात. कांदा चांगला भाजून घ्यायचा. आता आपण टोमॅटो टाकूया. हो लाईट आली बघा.
टोमॅटो चांगलं शिजून द्यायचं कांद्यामध्ये. कांदा लाल होऊ दे. मसाला टाकू आपण. हा माझा छोटासा किचन वाटा आहे. किचन छोटासा आहे आपला आणि किचन वाटा पण छोटासा आहे. हा बघा कांदा लाल झाला आहे. टोमॅटो पण चांगलं झालं टाकलेलं. तर त्याच्यामध्ये आपण घरगुती मसाला टाकूया 2 चमचा. थोडा चिकन मसाला टाकूया 2 चमचे. गरम मसाला, थोडीशी हळद, थोडंसं मीठ टाकूया कारण भाजी थोडीशी चाय थोडीशी कापून थोडं त्याच्यामध्ये सुद्धा टाकतात काही काही. पण आपला आज सोमवार आहे ना, त्याच्यामुळे कोणी खाणार नाही टाकून. खिडकी आहे माझी. कसं आहे बाहेर. तुम्हाला हे इथं पत्र दिसतात का? तिथं पाऊसचं खूप पाणी येतं. तिथं मोरे आहेत. फिरणारे लोक खूप येतात तिकडं. हा इथं वर किल्ला दिसतोय का तुम्हाला? हा बघा कोराईगड किल्ला. आता एकदा एक पाऊस पडला ना, खूप लोक येतात तिकडं फिरायला. कारण पाय थोडंसं ना. थोडं पाणी टाकूया आपण त्याच्यात.
पहिल्याने शेतं वगैरे लोक करायची ना, तेव्हा खूप चायत भेटायची. आता कोणी शेतं करत नाही, झाडी खूप वाढल्यात ना, त्याच्यामुळं चायत लई भेटत नाही. आता फक्त भात शेतीच करतात लोक. तर त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया. 5-10 मिनिटांनी झाकण काढून बघू शिजले का. भाजी शिजस्तवर आपण भाकरीसाठी पीठ घेतले ते मळूया. भाकरीसाठी पीठ घेतलं होतं ना आपण, हे बघा आता मळून झाले. भाजी तुम्हाला दाखवते मी शिजली का. चायताची भाजी आपण घातलेली. हे बघा असं चिबट झाले तरी पाणी राहिलं तरी चालेल. आता आपण ते बंद करूया. तवा ठेवला इथं भाकरीला, आपण भाकरी टाकून घेऊया. हे बघा आपले भाकरी तयार झालेले आहेत. हे बघा भाजी पण तयार झालेली आहे. आता जेवायला येईन गुड्डू. हे बघा गॅस बंद करूया. हे इथं आंब आहेत पिकलेलं, बघू शकता तुम्ही. आमच्या रानात खूप आंब आहे, पण लांब आहेत, ते जावं लागतं. सोबत कोण असलं तर मग काय नाही वाटत, घेऊन येतं माणूस. खायसारखं आहे, गोड आहे खूप.